नशीब साथ देत नाहीये, मग मंगळवारी अवश्य करा हे उपाय. काम अडलं की मग ते पूर्ण होण्यासाठी आपण खूप प्रयत्न करतो. मात्र काहीही केलं तरी ते काम पूर्णत्वास जात नाही. अशा वेळेस होणारी चिडचिड टाळण्यासाठी काही खास उपाय आहेत जे केले पाहिजेत. आजच्या दिवशी मारुती रायाला नमस्कार करण्याचा दिवस आहे. आज कोणतंही काम अडलं असेल तर अतिशय सोपे उपाय आहेत जे केल्याने आपण मारुतीचा कृपाशीर्वाद मिळवू शकतो. आज आपण पाहणार आहोत असे उपाय जे केल्याने तुमचं नशीब उजळून निघू शकतं. कोणते आहेत ते उपाय चला पाहूया. मंगळवारी कोणते उपाय करावेत? मारुतीला दिवा दाखवावा. मंगळवारी सकाळी आणि संध्याकाळी हनुमानाला दिवा दाखवावा. दिव्याची वात बनवताना त्यात थोडासा सेंदूर लावावा, जेणेकरून त्या वातीचा रंग लालसर होईल. दिवा कायम तुपाचा असावा. मारुती स्तोत्राचा जप करावा. दर मंगळवारी मारुती स्तोत्र म्हणावे. दर मंगळवारी सकाळ संध्याकाळी मारुती स्तोत्राचे पठण करावे. असं केल्याने तुमच्या आयुष्यातला अंधकार दूर होईल. जर काही कारणास्तव सकाळ संध्याकाळी स्तोत्र म्हणणं शक्य होत नसेल तर जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मारुतीरायाचं स्मरण करावं. मारुतीला तुळस अर्पण करावी. हनुमानजींना तुळस अत्यंत प्रिय आहे. हनुमानजीच्या चरणी तुळशीच्या पानावर श्रीराम लिहून मंगळवारी हनुमानजींना बुंदीचे लाडू अर्पण केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. प्राण्यांना गूळ आणि हरभरा खायला द्या. गूळ आणि भाजलेले हरभरे मंगळवारी माकडांना किंवा गायीला खाऊ घालू शकता. मंगळवार हा उपाय म्हणून हे खूप प्रभावी मानले जाते. गायीला गूळ खाऊ घातल्याने सूर्याचाही तुमच्यावर अनुकूल प्रभाव पडतो.